काय करायचंय, तुरटी सुद्धा शुद्ध करणे गरजेचं आहे बघा आपल्याला. म्हणून ही काही वाटी जी आहे ती आपल्याला ह्या पाण्यामध्ये ठेवून घ्यायची बघा. काय करायचंय तर ह्याचं बघा आपोआप सर्व तेल जे आहे, काय तुमची ही दाढ किडली, दाताला पिवळेपणा वाढलाय आणि दात किडून बघा तुमची दाढ अशी ठणक मारते की ठणकच तुम्हाला सहन व्हाय नाही, तर आज आपण 2च मिनिटात तुमची जी दाढ आहे, जो ठणक आहे, जी किडलेली दाढ आहे ती 2च मिनिटात बरी करणार आहे. तर नमस्कार भावा बहिणींनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा माहितीपूर्ण आणि आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघा पाहणार आहोत की आपली जी किडलेली दाढ आहे, जे दाढचं दुखणं आहे किंवा आपले जे पिवळे दात झालेले आहेत, बऱ्याच जणांचे बघा आता गुटखा खाऊन दात जे आहेत त्याच्यावरती असे पिवळा थर आलेला आहे किंवा नारंगी कलरचा थर आलेला आहे आणि आपले दात इतके घाणेरडे दिसायला लागलेत. तर ते घाणेरडे झालेले दात आपल्याला आज घरच्या घरी आपल्या घरच्या पदार्थांपासून, तुम्हाला तर माहितीच आहे की आपले जे घरामध्ये जे काही पदार्थ असतात त्याच्यापासून आज आपण काय करत असतो की ती जी वस्तू आहे, जी काय औषध आहे ते आपण घरच्या घरी बनवत असतो आणि त्याचा फायदा सर्वांनाच होतो. आपल्याला कमेंट भरपूर जण असे करतात की दादा आम्हाला असा फायदा झाला, तसा फायदा झाला, तर बऱ्याच जणांना फायदा होत असतो. तर बघा, आपली ज्यावेळेस दाढ किडत असते आणि दाढ किडल्याच्या नंतर बघा इतकी ठणक मारत असते, इतकी ठणक मारत असते की दवाखान्यात जरी गेलो आपण तरी आपली जी दाढ आहे ती राहत नाही. बरेचसे महागडे उपचार करत असतो आपण, बरेचसे इंजेक्शन घ्यावं लागतात आणि कधी कधी तर काय करावं लागतं बघा, ती दाढ जी आहे ती आपल्याला काढून टाकावी लागते आणि दाढ काढली की आपली नजर जी आहे ते कमी होते. त्याच्यामुळे दाढ कधीही काढायची नाही. मग तुम्ही म्हणता दादा करायचं काय, तर बघा जी दाढ किडलेली आहे आपली आणि त्याचा ठणक लागला की 2च मिनिटात आपल्याला त्याचा जो ठणक आहे तो बंद करायचा आहे आणि जी दाढ किडलेली आहे ती आपल्याला व्यवस्थितपणे बघा परत कधीच नाही दुखू द्यायची. अशा पद्धतीने आपल्याला दाढ काय करायची की स्वच्छ करायची, नीट करायची. जो पायरिया झालेला आहे दातांना तो पण नीट करायचा आहे. तर ते कशापासून आणि त्याच्यासाठी पदार्थ काय काय घेतलेत आपण आणि त्याच्यापासून औषध काय तयार करायचं आहे, त्याच्यानंतर जे औषध आपण तयार केलं आहे ते दातामध्ये आपल्याला कसं वापरायचं आहे, कशा पद्धतीने वापरायचं आहे, कधी वापरायचं आहे, ही संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा आपला जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो आपण साहित्य इथं घेतलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं घेतलेला आहे हा गुलाब. हा गुलाब म्हणजे जो फुलांचा राजा असतो असा हा गुलाब आहे. पण ह्या गुलाबाचे फायदे बऱ्याच जणांना माहिती नाहीत. आता तुम्ही म्हणता दादा आम्हाला आहेत की फायदे माहिती, कुठले, तर केसामध्ये माळायचा म्हणजे डोक्यामध्ये लावायचा गुलाब, तर त्याचा तर फायदा आहेच, पण आयुर्वेदिक फायदा ह्याचा इतका भारी आहे की ह्याचा रिझल्ट इतका छान येतो की जे मोठमोठ्या जो दात घासण्याच्या कोलगेट कंपन्या आहेत त्याच्यामध्ये ह्याचा उपयोग होतो बघा हा गुलाबाचा. आणि आपण जेवढं साहित्य घेतलं आहे तेवढ्याचा त्या कोलगेटमध्ये उपयोग होत असतो आणि त्याच्यामुळे आपण हा गुलाब घेतलेला आहे बघा. तर असा हा गुलाब. त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे तो पुदिना घेतलेला आहे बघा. तर अशा पद्धतीने हा पुदिना घेतलेला आहे. हे याला मॅन्थॉल पण म्हणतात. हे थंडकचं काम करतं बघा आपल्या शरीरामध्ये. त्याच्यामुळे बऱ्याच जण बघा स्वयंपाकामध्ये पुदिनाचा वापर केला जातो. आणि त्याच्यानंतर ही तुळशी घेतलेली आहे आपण. तर ही तुळशीची पानं आणि थोडीशी त्याची मंजिरी घेतलेली आहे. अशीच ही आपण तुळशी घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा आपण काय घेतलेलं आहे की 4 लवंगा घेतलेल्या आहेत. किती, 4 लवंगा घेतलेल्या आहेत. आणि लवंगा अशा पद्धतीने घ्यायच्यात की ह्याची जी फुलं आहेत आपल्याला ही फुलं काढून टाकायच्यात बघा लवंगाची पुढची. या 4 लवंगाची आपल्याला काय करायच्यात, फुलं काढून घ्यायच्यात. अशा पद्धतीने ह्या लवंगा घेतल्यात. आणि लवंगाचं तेल तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की लवंगाचं तेल हे दाढेवरती खूप प्रभावी आहे बघा. त्याच्यामुळं आपण काय केलं आहे, ह्या लवंगा घेतलेल्या आहेत. तर 4 लवंगा घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण काय घेतलेलं आहे, ह्याला हिंदीमध्ये फिटकरी म्हणतात. काय म्हणतात, फिटकरी. आणि मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये ह्याला काय म्हणतात, तुरटी म्हणतात. तर तुरटी इतकी फायद्याची असते आपल्याला, इतकी फायद्याची असते की हिचे फायदे इतके भारी आहेत की ही खूपच बहुगुणी अशी ही तुरटी आहे बघा. आता तुम्ही म्हणता तुरटी बहुगुणी कशी काय आहे,
तर बघा ही तुरटी म्हणजे पाण्यामध्ये टाकली, गढूळ कितीही गढूळ पाणी असू द्या, त्याच्यामध्ये जर ही तुरटी टाकली की ते पाणी निवळसंग होतं, एकदम निवळ पाणी होतं. ही अशी ही तुरटी आहे. त्याच्यानंतर बघा कुठं जर जखम झालेली असेल आपल्याला किंवा दाढीच्या दुकानामध्ये बघा जर ब्लेड वगैरे लागलं किंवा आपल्याला जर जखम झाली त्याच्यावरती नुसती आपण तुरटी ठेवली ना, फक्त 2च मिनटं तुमचा रक्तस्राव होणारा सगळा जे आहे तो 2च मिनटात बंद होतो ह्या तुरटीने. अशी ही बहुगुणित तुरटी आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्या जी दातांमध्ये पिवळेपणा असतो किंवा किटाणू जे असतात ते मारण्याचं कामसुद्धा हे तुरटी करत असते, म्हणून अशी आपण तुरटी घेतलेली आहे बघा. त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे 4 इलायची घेतलेले आहेत. आता हे इलायची तर सुगंध तर देतेच देते, पण कसं आहे आपले जे माउथ फ्रेशनर जो राहतो तो पण त्याचं काम करत असते. अशी ही बहुगुणी इलायची, मसाल्याची राणी म्हटलं जातं हिला. काय आहे? मसाल्याची राणी इलायची. तर अशी इलायची घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण दाखवतो बघा आता हे दुसरे पदार्थ काय काय घेतलेत. तर इथं आपण हळद घेतलेली आहे थोडंसं. त्याच्यानंतर आपण हे शेंदव मीठ घेतलेलं आहे बघा. काय घेतलेलं आहे? शेंदव मीठ. हे साधं मीठ नाही तर हे शेंदव मीठ आहे. हे शरीराला खूपच छान असतं आणि दातासाठी सुद्धा आपल्याला खूपच उपयोगी आहे बघा. तर बरेच जण काय म्हणतात, आता जाहिरातमध्ये सुद्धा आहे बघा तुमच्या टूथपेस्टमध्ये नमक आहे का, तर तसं प्रत्येक ह्या गोष्टीसाठी आपल्याला मीठ उपयुक्त असतं, म्हणून हे आपण नमक म्हणजेच सेंदव मीठ घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण बडीशेप घेतलेली आहे. तर हे असे बहुगुणी आपण जे पदार्थ आहेत ते घेतलेत. परत एकदा पदार्थ सांगतो, व्यवस्थितपणे बघून घ्या तुम्ही. तर इथं घेतलेले आहे आपण काय घेतलेलं आहे, तर ह्या लवंगा घेतलेल्या आहेत, इथं पुदिना घेतलेला आहे, इथं आपण हा गुलाब घेतलेला आहे, त्याच्यानंतर ह्या तुळस आणि तुळशीची पानं आणि थोडेसे मंजिरे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण ही फिटकरीच म्हणजेच तुरटी घेतलेली आहे, इथं बडीशेप घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर इथं इलायची घेतलेली आहे आणि इथं हळद घेतलेली आहे. तर हे असे हे पदार्थ घेतलेले आहेत. तर आता एवढे पदार्थ घेतल्याच्यानंतर ह्याच्यापासून आपली जी दाढदुखी आहे, जी दाढाची ठणक आहे किंवा आपले जे दात पिवळेपणा झालेला आहे दातांना किंवा स्पायरिया झालेला आहे, तर असे हे सर्वच आपण नाहीसे करणार आहोत, तेही कायमचे. आणि ह्याच्यासाठी हे औषध बनवायचं आपल्याला, तर कशा पद्धतीने बनवायचं आहे, कधी लावायचं आहे, संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. तर चला मग करूया आता आपण व्हिडिओला सुरुवात. त्याच्यासाठी आपण घेतलेले एक वाटी आणि ह्या वाटीमध्ये काय टाकायचं आपल्याला, सर्वप्रथम टाकायचं आहे या तुळशीची पानं आणि तुळशीच्या मंजिऱ्या. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडासा ह्याच्यामध्ये पुदिना टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी बडीशेप आहे ते आपल्याला बडीशेप टाकायची आहे. त्याच्यानंतर ह्या 4 इलायची घेतल्या होत्या आपण, हे 4 इलायची ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर आपण जो घेतलेल्या होत्या ह्या लवंगा, या 4 लवंगा ह्याच्यामध्ये टाकायचेत. त्याच्यानंतर आपण जे तुरटीचे खडे घेतलेत ते तुरटीचे खडे बघा आपल्याला आता हे कशा पद्धतीने वापरायचे आहेत. आता हे तुरटीचे खडे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे नाहीत, तर त्याला वापरण्याची पद्धत वेगळी आहे. डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकायचे नाही, ती पद्धत तुम्हाला दाखवतो. तर त्याच्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, जे मीठ आहे जे सेंदव मीठ ते टाकायचं आहे आपल्याला. साधारणतः अर्धा चमचा असं आपल्याला सेंदव मीठ टाकायचं आहे. तर हे सेंदव मीठ आपण एवढं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे गुलाब जे आहे ह्याच्या पाकळ्या करून आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायच्यात बघा. ह्याचा खूपच मान आहे आपल्या ह्या दाढ्याच्यासाठी, त्याच्यामुळं आपण ह्या ज्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत ते ह्याच्यामध्ये टाकतो आहे आपण. तर अशा पद्धतीने हे एवढं आपण हे जे टाकलेलं आहे बघा. आता हे काय करायचं आपल्याला, हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला ह्याचं काय करायचं आहे, एकदम बारीक पेस्ट तयार करायची. ह्याला पाणी वगैरे काही टाकायचं नाही आपल्याला. तर चला आता आपण मिक्सरच्या भांड्याकडे जाऊ. आणि त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे बघा, ही जी तुरटी आहे, आता ह्या तुरटी आपल्याला टाकण्यासाठी ही कशी वापरायची ते पहिल्यांदा आपण करून घेऊ, त्याच्यानंतर आपण मिक्सर लावून घेऊ. तर चला सगळ्यात पहिल्यांदा आपण तुरटी कशा पद्धतीने टाकायची ते बघूया. आता आपण जी तुरटी आहे ती वापरण्यासाठी काय केलेलं आहे की आता आपण गॅस जवळ आलेलो आहे आणि गॅस सुरू करून घ्यायचा आहे. आणि गॅस सुरू करून घेतल्याच्या नंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरती जो तवा आहे आपल्याकडे, जो तवा असतो तो तवा ठेवायचा आहे आपल्याला. आणि तवा जो आहे तो छान पद्धतीने आपल्याला गरम होऊ द्यायचा आहे.
आणि त्याच्यामध्ये आपली जी तुरटी आहे ती तुरटी टाकायची बघा आपल्याला ह्याच्यामध्ये. आणि ही तुरटी टाकल्याच्या नंतर आता तुम्ही काय म्हणता दादा की ही तुरटी ह्याच्यामध्ये का टाकली तुम्ही तव्यामध्ये, तर बघा ही तुरटी जी आहे ती आपल्याला शुद्ध करणं खूप गरजेचं आहे. शुद्ध केल्याशिवाय वापरायची नाही. आणि ही शुद्ध करण्यासाठी आपल्याला ही तुरटी जी आहे ती अशा पद्धतीने आपल्याला गरम करून घ्यायची. जे बॅक्टेरिया असते त्याच्यामध्ये ते मेले जाते, त्याच्यासाठी आपल्याला ही तुरटी गरम करायची बघा. आणि त्याचं बघा आता ह्या तुरटीचं पाणी व्हायला लागलं आहे. म्हणजेच ही जी तुरटी आहे ती छान पद्धतीने बघा शुद्ध व्हायला लागले. जी पाण्याला शुद्ध करते तेच आपल्याला काय करायचं आहे, तुरटीसुद्धा शुद्ध करणे गरजेचं आहे बघा आपल्याला. म्हणून हे काय करायचं आहे की ही तुरटी जी आहे ती आपण शुद्ध करून घेऊया. आता ह्याचं पाणी व्हायला लागलं आहे बघा, तुम्ही बघू शकता की ही तुरटी पूर्णपणे अशी वितळायला लागलेली आहे. आणि ती पूर्ण वितळल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे की गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर सध्या आपल्याला पूर्ण तुरटी ही आहे ती वितळू द्या. तर हे बघा आपली पूर्णपणे अशी तुरटी विरघळून गेलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे. आणि गॅस बंद केल्याच्या नंतर बघा आपली तुरटी जी आहे ती छान पद्धतीने आपली शुद्ध झालेली असेल. त्याच्यामुळे आता हिला काय करायचं आपल्याला, गॅस बंद करून तिला थंड होऊ द्यायची. तर चला आता तिला होऊ द्या थंड. आणि ही तुरटी थंड होऊस तर आपण काय करूया, मिक्सर जो आहे आपला, जे आपण मिश्रण तयार केलं ते मिश्रण आपण बारीक करून घेऊया. चला आता जोपर्यंत आपली जी फिटकरी म्हणजेच तुरटी जी आहे ती शुद्ध होते आपली तव्यावरती, तोपर्यंत आपण काय करूया, आता हे जे मिश्रण तयार केलं आहे हे आपण मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे. आता हे बघा, तर चला आता आपण करूया मिक्सर चालू. आणि पाहू शकता तुम्ही आपलं जे मिश्रण आहे ते बारीक होतंय बघा, दिसत असेल तुम्हाला. आता मिक्सर बंद करून घेऊ आपण आणि पाहूया की हे आपलं मिश्रण बारीक झालं आहे का. नसेल झालं तर परत एकदा आपण काय करायचं आहे, मिक्सर लावायचं आहे. तर आता आपल्याला मिक्सर लावायची काही गरज नाही, आपलं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे बारीक झालं आहे बघा. तर चला आता ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला. तर आता आपण जाऊया, आपली जी फिटकरी म्हणजेच ही जी आपली तुरटी होते ती थंड झाली का बघूया आणि ते कशा पद्धतीने वापरायची ते तुम्हाला सांगतो आता. तर बघा आता आपल्याला हे जे मिश्रण तयार केलेलं होतं आपण हे कशा पद्धतीने वापरायचं ते सांगतो मी तुम्हाला आता. तर बघा आता हे आपण सर्व जे मिश्रण आहे ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामधून, बघू शकता तुम्ही. तर हे संपूर्ण मिश्रण आपण एका वाटीत आता काढून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, आपल्याला अजून 2 पदार्थ आपल्याला टाकायचे राहिलेत. त्याच्या अगोदर आपण जी फिटकरी तयार केली ती सुद्धा टाकून घ्यायची. तर बघा ही जी आपली फिटकरी म्हणजे तुरटी आपण बघा तव्यावरती गरम करून हिला शुद्ध करून घेतली. आता शुद्ध का करायची, तर ह्याच्यामध्ये केमिकल वगैरे असतात, ते जे आहे ते केमिकल आपल्याला साईडला काढायचे होते. म्हणून आपण काय केलं, तव्यामध्ये ही जी फिटकरी म्हणजेच आपली जी तुरटी आहे ते शुद्ध करून घेतलेली आहे. आणि तुरटीचा वापर आपल्याला जास्त करायचा नाही, तुरटीचा वापर आपल्याला थोडासाच करायचा आहे. जास्त प्रमाणात केला तर त्याचे साईड इफेक्ट असतात. म्हणून आपण तुरटी ह्याच्यामध्ये एकदम थोडीशी, एकदम चिमूटभरच आपण टाकतो आहे. किती, चिमूटभरच आपण हे तुरटीचा उपयोग केला आहे. आणि हे बाकीचे आपल्याला नंतर कधी औषध बनवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एका पुडीमध्ये बांधून ठेवायची, म्हणजे जेणेकरून आपल्याला सारखी सारखी तुरटी जी आहे ती शुद्ध करण्याची गरज पडणार नाही. त्याच्यामुळे अशी तयार करायची आणि एका कॅरीबॅगमध्ये किंवा छोट्याशा पुडीमध्ये बांधून ती शेपमध्ये ठेवायची. आता त्याच्यानंतर आपल्याला काय टाकायचं ह्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक साधारणतः चिमूटभर हळद टाकायची ह्याच्यामध्ये. आणि ही साधीसुधी हळद नाही, तुम्ही म्हणताना ही भाजीमध्ये वापरलेली हळद आहे का किंवा कपाळाला लावायची हळद आहे का, तर ही साधीसुधी हळद नाही आपली. तर ही हळद आहे आपली आंबे हळद आहे. काय आहे, ही आंबे हळद आहे. त्याच्यामुळं आपल्याला ही आंबे हळद वापरायची, दुसरी हळद वापरायची नाही.
आणि जर तुमच्याकडे नसेल तर आपण साधी स्वयंपाकामधली सुद्धा थोडीशी चिमूटभर टाकू शकता, पण शक्यतो आंबे हळद आणायची आपल्याला. हे किराणा मालाच्या दुकानामध्ये, डीमार्टमध्ये कुठेही आंबे हळद मिळून जाते बघा. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला हळद घ्यायची. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की ह्याच्यामध्ये जे आपलं तेल असतं, कुठल्या डोक्याला जे लावत असतो आपण, हे मेंथॉलचं काम करत असतं, थंडकचं काम करत असतं. आणि आपल्या दातांसाठी तर हे खोबरेल तेल इतकं उत्तम असतं बघा. आपण रोज जरी हे खोबरेल तेल बघा कशा पद्धतीने वापरायचं तुम्हाला सांगतो. हे जर रोज जरी वापरलं तरी चालतं. कशा पद्धतीने वापरायचं आहे की साधारणतः अर्धा चमचा पाणी घ्यायचं आहे आपल्याला अर्ध्या ग्लासमध्ये, अर्धा चमचा खोबरेल तेल घ्यायचं आहे अर्ध्या ग्लास पाण्यामध्ये टाकून, आणि त्याचा रोज गुळणा करायचा आहे. कधी तर ज्यावेळेस आपण ब्रश करतो, जेवण झाल्याच्यानंतर ब्रश करायचा आहे आणि त्याच्यानंतर गुळणा करायचा आहे. त्याचे खूप फायदे असतात बघा. तर चला ते पण करू शकता तुम्ही. आणि आता आपण ह्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करणार आहोत की आपलं जे कोकोनट ऑइल म्हणजेच खोबरेल तेल आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये आपण आता टाकून घेणार आहोत बघा. साधारणतः खोबरेल तेलाचं प्रमाण जास्त असावं हे तुम्हाला तर आता सांगितले, तुम्ही असं सुद्धा वापरू शकता. आणि हे अशा पद्धतीने बघा आता आपलं हे जे आहे मिश्रण तयार झालं आहे बघा. तर तयार म्हणजे अर्ध तयार झालं आहे. आता हे मेन काम आणखीनसुद्धा आपलं राहिलेलं आहे की ह्याला आता आपल्याला, आता हे कच्चं मटेरियल आहे थोडक्यात, हे कच्चं मटेरियल आहे. आता आपल्याला पक्कं मटेरियल तयार करायचं आहे ह्याचं. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा आपल्याला गॅसकडे जायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते तयार करायचं आहे बघा. तर चला आता आपण जाऊया आता गॅसकडे आणि हे कच्चं मटेरियल जे आहे ते पक्कं करून घेऊया. तर बघा हे जे मिश्रण आहे ते आता आपल्याला काय करायचं आहे, गरम करायचं आहे. म्हणजेच कच्च्या मटेरियलपासून पक्कं मटेरियल तयार करायचं आहे. म्हणजे तेल व्यवस्थित असं गरम करायचं आहे. तर डायरेक्ट आपल्याला गरम करायचं नाही हे असं. नाही तर तुम्ही काय करसान की डायरेक्ट गॅसच्या भांड्यावरती घ्याचाल आणि डायरेक्ट गॅसच्या भांड्यावरती गरम कराचाल. तर असं करायचं नाही, आपल्याला डबल बॉईल करायचं आहे आपल्याला. आता हे डबल बॉईल म्हणजे काय पद्धत आहे म्हणसान तुम्ही, तर सांगतो ना मी तुम्हाला. तर सगळ्यात पहिल्यांदा आता घेऊया आपण डबल बॉईलसाठी हे जे आहे गॅस पेटवून, आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती काय ठेवूया, कढई ठेवूया. आणि कढई ठेवल्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे की ह्या कढईमध्ये आपल्याला एवढं असं पाणी घ्यायचं आहे. आणि हे जे पाणी आहे ते आता आपल्याला काय होऊ द्यायचं आहे, गरम म्हणजेच कडक होऊ द्यायचं आहे, एकदम किती कडक होऊ द्यायचं आहे. आणि कडक झाल्याच्यानंतर काय करायचं ते मी सांगतो तुम्हाला. तर आता होऊ द्या, आता आपलं हे जे पाणी आहे ते कडक होऊ द्या. आता त्याला हळूहळू उकळी फुटायला लागलेली आहे, तर होऊ द्या ते गरम आता. आणि आता बघू शकता तुम्ही की पाण्याला जे आहे आपल्या ती उकळी फुटायला लागलेली आहे बघा. आणि छानपैकी तिला आता उकळी फुटलेली आहे. आणि त्या टायमिंगला आता आपल्याला काय करायचं आहे की हे डबल बॉइलिंग म्हणजेच ह्याच्यामध्ये आता आपल्याला हे मिश्रण टाकायचं नाही. नाहीतर तुम्ही ह्या पाण्यामध्ये मिश्रण टाकचाल, तर तसं करायचं नाही. ही वाटी जी आहे ती आपल्याला ह्या पाण्यामध्ये ठेवून घ्यायची बघा. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण आहे ते आता गरम होऊ द्यायचं आहे. आणि आपण ठेवल्याच्यानंतर बघा वाटी पण गरम व्हायला लागलेली आहे. आणि छान पद्धतीने ते जे मिश्रण आहे आपलं ते आता कडक तयार व्हायला लागलं आहे बघा. तर हे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की 5 ते 10 मिनटं आपल्याला हे असं कडवून घ्यायचं आहे. किंवा 5 ते 10 मिनटं न कडवता तुम्ही जर ते तयार व्हायला लागलं तरीसुद्धा तुम्ही बंद करू शकता. मी 5-10 मिनटं सांगतो आहे, पण तुम्ही थोड्या वेळातसुद्धा काढू शकता, 5 मिनटातसुद्धा, जेणेकरून ते थोडंसं व्यवस्थित असं गरम झालं पाहिजे, डबल बॉईल झालं पाहिजेत. म्हणून 5-10 मिनटं आपल्याला थांबायचं आहे आणि ते मिश्रण आहे ते तयार होऊ द्यायचं आहे. हे अशा डबल बॉईलच्या पद्धतीनं. तर ह्याला म्हणतात ही डबल बॉईल पद्धत. तर म्हणताना तुम्ही म्हणतात आता हे डबल बॉईल कशासाठी करायचं, तर हे जे मटेरियल होतं आपलं हे कच्चं होतं आणि तेलसुद्धा आपलं कच्चंच होतं. म्हणजे गरम केलेलं तेल होतं का आपलं खोबरेल तेल, तर नव्हतं. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, हे डबल बॉईल करायचं आहे आणि ते सामान जे आहे ते कच्चं सामान आपल्याला पक्कं करून घ्यायचं आहे. आणि बघा हे उकळी फुटत असताना आपल्याला काय करायचं आहे की हे जे मिश्रण आहे ते गरम होण्यासाठी हलवत राहायचं आहे बघा आपल्याला. आणि छान पद्धतीने आता हे जे मिश्रण आहे आपलं ते आता डबल बॉईल झालेलं आहे. तर आपण करूया आता गॅस बंद. आणि त्याच्यानंतर बघा आता हे मिश्रण काय करायचं आहे, कशा पद्धतीने वापरायचं ते तुम्हाला सांगतो. तर चला. तर आता हे आपलं तेल जे आहे ते मस्तपैकी छानपैकी तयार झालेलं आहे दाढेवरचं. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की अशी एक चहाची गाळणी घ्यायची आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे की हे जे पदार्थ आहेत
ते सगळं गाळणीमध्ये घ्यायच्यात बघा. आपण जे तयार करून घेतलेलं होतं, डबल बॉईल करून घेतलेलं, हे अशा पद्धतीनं. आणि ते आता आपल्याला काय करायचं आहे, तर ह्याचं बघा आपोआप सर्व तेल जे आहे ते तयार झालं आहे बघा. आणि तुम्ही म्हणता ना आता हे तेल तयार केलं एका टायमिंगला एकदाच करायचं आहे का, तर असं करायचं नाही आपल्याला. हे तेल जे आहे ते 6 महिने खराब होत नाही बघा. किती? 6 महिने खराब होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही हे बनवून एका बॉटलमध्ये ठेवू शकता. आपले जे खोबरेल तेल वगैरे जशा पद्धतीने आपण एखाद्या बॉटलमध्ये बघा आपण अशा पद्धतीने ठेवत असतो, अशा बॉटलमध्ये ठेवू शकता. किंवा एखादी स्प्रेची बॉटल असेल त्याच्यामध्ये सुद्धा ठेवू शकता. आणि हे अशा पद्धतीने आपलं जे तेल आहे ते दाढवरचं तयार झालं आहे बघा. आता तुम्ही म्हणता दादा हे तेल तयार झालेलं आहे, हे औषध तयार झालेलं आहे, मग आता कशा पद्धतीने वापरायचं आणि कधी वापरायचं आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, आपली ज्यावेळेस दाढ दुखत असते, ठणक मारत असते, त्यावेळेस आपल्याला काही सुचत नसतं बघा. आणि त्याच्यामुळं दाढदुखीमुळं आपलं थोबाडसुद्धा सुजलेलं असतं, आपल्याला बोलायसुद्धा येत नाही, किंवा अन्नपदार्थ जे आहेत त्या दाढांनीसुद्धा खायला येत नाही. त्या इतकीच आपली बेकार अवस्था होत असते. मग अशा वेळेस दाढ दुखत असते त्या टायमिंगला काय करायचं आहे बघा, हे जे आपण अशा पद्धतीने हे औषध तयार केलेलं आहे, असा एक कापसाचा म्हणजे कापूस घ्यायचा आहे, त्याचा छोटासा गोळा करायचा आहे बघा. किती? असा छोटासा. आणि ह्या तेलामध्ये आपल्याला बुडवायचं आहे. आणि बुडवल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, जे आपली दाढ दुखते किंवा दात दुखतोय, सहसा तर दाढ दुखत असते, दात दुखत नसतो, त्या दाढमध्ये काय करायचा, हा जो बोळा आहे हा ठेवून द्यायचा आहे. किती? फक्त 2 मिनिट ठेवायचा आहे, जास्त नाही, फक्त 2 मिनिट. फक्त हा 2 मिनिट ठेवायचा आहे. आणि ह्याचा जो रस आहे किंवा तेल आहे हे गिळायचं नाही आपल्याला. नाही तर बरेच जण काय करते गिळतील. तर ह्या बोळा ठेवून आपल्याला काय करायचं आहे की जी लाळ आहे, जे तेल आहे ते असं गाळायचं आपल्याला तोंड्या वाटे इथून. त्याच्यामुळं काय करायचं आहे की हा नुसता बोळा ठेवायचा आहे फक्त 2 मिनिट. आणि आपल्याला अशा पद्धतीने त्याची लाळ गाळायची, गिळायचा नाही. परत एकदा सांगतोय, बरेच जण हे तेल गिळतील कारण ह्याची चव छान लागते, त्याच्यामुळे खाण्याचा प्रयत्न करताना तुम्ही तर खाऊ नका. आणि ह्याचं मेंथॉल पण खूप छान, म्हणजे तोंडामध्ये ह्याचा सुगंध पण भारी येतो. आणि दुसरं म्हणजे की आपलं तोंड जे आहे ते एकदम थंड पडल्यासारखं वाटतं बघा. त्याच्यामुळे तुम्ही हा गिळायचा प्रयत्न करू नका, ह्याला थुकायचं आहे, ह्याची लाळ गाळायची. आणि बघा ह्याच्यामुळं काय होऊ शकते, आपली 2च मिनटात दाढ राहणार आहे. किती? 2च मिनटात. तर अशाच पद्धतीने हे तेल तयार करायचं आहे. आता तुम्ही म्हणता हे दादा कधी करायचं आहे, तर हे सहसा तर आपल्याला काय करायचं, ज्यावेळेस दाढ दुखते त्या टायमिंगला एक करायचं. आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस आपलं जेवण झालं आहे संध्याकाळचं, कधीचं सकाळचं नाही, संध्याकाळचं जेवण झालं आहे, त्याच्यानंतर जेवण केल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, आपण जे कोलगेट कुठलंही वापरत असाल, टूथपेस्ट जे वापरत असाल, त्यांनी काय करायचं आपल्याला की ब्रश करायचं आहे, तोंड चांगलं स्वच्छ धुवायचं आहे, गुळण्या करायच्यात. आणि त्याच्यानंतर हा बोळा किती वेळ ठेवायचा आपल्याला, हा जो तेलाचा आहे तर फक्त 2च मिनिट ठेवायचा आहे. किती? 2च मिनिट ठेवायचा. आणि त्याच्यानंतर आपल्याला थुकून द्यायचा आहे, ह्याची लाळ गाळायची. आणि परत आपल्याला स्वच्छ पाण्याने गुळणा करायचा आहे आणि झोपून जायचं आहे. तर हे अशा पद्धतीने आपण हे तेल बनवायचं आहे. आणि अशा पद्धतीने 2च मिनटात आपली कायमची दाढदुखी, जो पिवळेपणा आहे, जे गुटख्याचे डाग आहेत किंवा आपल्या दाताला लागलेली कीड पूर्णपणे नाहीशी करायची. तर बघा भावा बहिणींनो, अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा हे जे आहे हे तेल तयार करायचं आहे. आता बाजारामध्ये तुम्ही माणसांना बरेचसे तेल मिळतात, त्यांनी आपली दाढ राहते. अहो पण किती मिनटं राहते, लय झालं 5 मिनटं राहते किंवा 10 मिनटं राहते, परत दुखायला सुरुवात होते. तर ह्या तेलाने आपली कायमची दाढदुखी आहे ती कायमची नाहीशी होणार आहे बघा. त्याच्यामुळं काय करायचं आहे आपल्याला की हे तेल तयार करायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपली जी दाढदुखी आहे ती कायमची नष्ट करायची. तर भावा बहिणींनो, मी जे हे तेल जे किंवा औषध जे तयार केलेलं आहे दाढदुखीवरचं, हे तुम्हीसुद्धा तयार करा आणि तुमची दाढदुखी नाहीशी करा. आणि आपल्याला जर हे तेल आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक कमेंट करायची. आणि आपले कोणी नातेवाईक असतील त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करायचा, जेणेकरून त्यांच्याही दाढदुखी दुखत असेल किंवा गुटक्याने दात किडलेले असतील किंवा पांढरे दात जे पिवळे झालेले असतील किंवा दाताला पायऱ्या झालेला आहे तो संपूर्ण असा नाहीसा त्यांचाही होईल. त्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करायची. तर चला भेटूया पुढच्या नवीन अशाच माहितीपूर्ण आणि आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.